नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो। तर मित्रांनो, ती खरी गोष्ट आहे तर बघा, लोकांना शौक असतो फोटो काढायचा। फोटो काढण्यासाठी दूरवर फिरायला जातात, भारी भारीच्या ठिकाणी फिरायला जातात, काही काही तर नीस फोटो काढण्यासाठी फिरायला जातात। मात्र मी त्यांच्यापेक्षा अतिशय वेगळा आहे। मी डायरेक्ट व्हिडिओच काढत असतो। लोक काढतात फोटो, मात्र मी काढत असतो व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आपला बऱ्याच दिवसाच्या नंतर आलेला आहे शेळ्यांसोबत व्हिडिओ। बघून घ्या, आपल्या शेळ्या मस्तपैकी चरायला था, चारा खायला था, गवत खायला था। आणि तुम्ही म्हणत असाल, अबे येड्या गांडीच्या रफाडाने शेळ्या चारायलास, शेळ्या जगतील का? मित्रांनो, माझ्या शेळ्या रफाडाने चरायल्यात आणि जगायल्यात म्हणून मी इथं रफाडाने माझ्या शेळ्या चरायलो आणि मस्त जास्त जगायल्यात। दररोजच्या पेक्षा जास्त रफाडाने शेळ्या जगायल्यात। तर चला, तुम्हाला आपल्या शेळ्या पहिले मी दाखवतो की कस काय जगल्यात। हे बघा मित्रांनो, ही आहे माझी लाडाची मोरणी आणि आमच्या सर्वांच्या लाडाची मोरणी आहे ही। सगळे घरचे हिचा लाड करतात आणि हे बघा किती जगलेली आहे। इतक्या जगायल्यात माझ्या शेळ्या। हे गवत खायल्यात आणि ही आता मोरणी गवतच खात आहे। त्याच्यानंतर तिकडे बघा, ही ढोनाळी शेळी बघा कस काय गवत खात आहे। तंगडे खाली टेकून गवत खात आहे, बघून घ्या। आणि ही पण सुद्धा भरपूर जगलेली मित्रांनो ढोनाळी शेळी। आणि ते तिथं बघा बांड तर डायरेक्ट खाली बसून आराम करत गवत खायले आणि त्याची आई देखील आराम करत गवत खाली। इतकं जगायलेत की खाली बसून माझ्या शेळ्या गवत खायला था। चिंगळी बघा, चिंगळी पण जगलेली आहे। त्याच्यानंतर ही बघा, ही आहे बारकी बांडी, ही पण जगलेली आहे। आणि रास्कल बघा, रास्कलची ढेरी बघा तुम्ही, इतकी जगलेली आहे, सगळ्यापेक्षा जास्त ढेरी रास्कलनीच केलेली आहे। आणि चिंगळी बघा मला मागत आहे खायला, बघा दे म्हणती, खायला दे म्हणती। आणि ही बीक म्हणती खायला दे, मात्र खायला काहीच नाही। आणि रास्कलही म्हणाले खायला दे, रास्कलने इतकं खाल्ले तरी बी खायचंच म्हणत आहे। बघा इतकी ढेरी केलेली आहे। त्याच्यानंतर ते तिकडे बघा, ते दोघं जण बोकडं बसलेत आणि बसून खायलेत, इतकं खायलेत बघा, इतकं जगायलेत। त्याच्यानंतर मित्रांनो, इकडे बघून घ्या, ही तर आहे काळी खाली गवत आणि काळी पण भरपूर जगलेली आहे। हे बघा काळी बघा कस काय गवत खाली मित्रांनो। हे बघा गवतच खाली डायरेक्ट। आणि हे गवत आहे कुसळी गवत आहे आणि कर गवत खायल्यात माझ्या शेळ्या कुसळीचं। ही आहे काळी, बारकी काळी। आणि ती तिकडे बघा तांबडीचा पार जगलेला आहे तरी सुद्धा खात आहे। आणि ही आहे टिकली। मित्रांनो, गवत खाऊन रफाडाने चारून माझ्या शेळ्या अशा जगायल्यात म्हणून मी माझ्या शेळ्या रफाडांनी चारायलो, कारण की माझ्या शेळ्या जगायल्यात। बघून घ्या, काही तर बसून खायले तर, म्हणजे तुम्हाला मी दाखवलेलं आहे। बारकी बांडी नाही, बांडी आणि बांड बसून खाऊ लागले। त्याच्यानंतर दोन बोकडं आहेत, ते बघा इथं बसलेले तर, ते बघा ते तिथं बसून खायले तर, इतक्या जगायल्यात की बसून खायले तर त्यांना हिंडायला त्रास येत आहे। इथंच बघा मित्रांनो, हेच आहे ते दोघं जण जे बसून खायले तर। आता हे उठलेलं आहे आणि हे बसूनच खात आहे। त्याच्यानंतर हे बघा, ही आहे आपली टिकू म्हणतात तिला। आणि टिकू सुद्धा भरपूर जगून आहे। बघा काना कस काय करत आहे, पोज देत आहे। पोज म्हणजे फोटो काढण्यासाठी पोज देत आहे। तिला माहीत आहे कॅमेरा सुरू आहे, शूटिंग सुरू आहे, त्याच्यामुळेच ती भारीची पोज देत आहे मित्रांनो। बघा कस काय करत आहे। डिवायचा तितका काही शोक नाही मित्रांनो माझ्या शेळ्याला, तरी देखील ती हे करत आहे। काही शेळ्यांना फार डिवण्याचा शोक राहतो, माझ्या शेळ्यांना मी डिवण्याचा शोक काही लावलेला नाहीये, म्हणून ही शेळी काही तितकं डिवत नाहीये, नाहीतर जास्त डिवतात शेळ्या। ढोनाळी तर मित्रांनो हात दाखवला असा तर पळूनच जाते। चिंगळी बघूया डिवती का आपल्याला। चिंगळी बघा, अशा माझ्या शेळ्यांना डिवण्याचा शोक नाही म्हणून माझ्या शेळ्या पळून जातात। बघा हात दाखवला कीच पळून जातात मित्रांनो। आणि मित्रांनो, काही लोकांच्या शेळ्या आणि त्याच्यानंतर बकरे फार डिवऱ्या असतात, मात्र माझ्या शेळ्या डिवऱ्या नाही आहेत। तर जी आता मी टिक्कू दाखवली ती टिक्कूच जराशी आगाव आहे की माणसाला डिवत नाही, मात्र तिच्याजवळ जर शेळी बांधली तर शेळीला इतकं मारती लय मारती मित्रांनो। तिच्याजवळ शेळी बांधायला कधी बनतच नाही, माणसाला काहीच करत नाही ती, मात्र तिच्याजवळ कधी चुकून जरी शेळी बांधली
आणि तिचं मुंडकं त्या शेळीपासून पोहोचत असलं तर लय मारणार ती त्या शेळीला, की शेळी म्या म्या करस तर लय मारती मित्रांनो. मात्र माणसाला काहीच करत नाही. आणि ही आहे आपली बारकी मोरणी. बारकी मोरणी बघा किती सुंदर आहे आणि किती सुंदर गवत खायली. आणि असं कॅमेऱ्यामध्ये लयच भारी बघती ती. आणि माणूस असं आलं तर ती बी काही एखाद्या वेळेस पुढी पुढी येते. तर आता ती चरण्याच्या नादात बिझी आहे, म्हणजेच त्यांना गवत गोड लागायले आणि त्या गवत खायला आता. आणि रास्कल बघा, रास्कल हे गवत खायलाय आणि त्याने ढेरी इतकी मोठी केलेली आहे की सांगून फायदा नाही मित्रांनो. बघून घ्या, तुम्हाला इतकं डुबू दिसत असेल ते बघून घ्या. आणि बोलते देखील मित्रांनो. आता बघूयात बोलते का. रास्कल 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 रास्कल. मित्रांनो रास्कल काय बोलायचं नाहीये म्हणत. आणि हे बघा ही बिकी हे किती जगून आलेलं आहे. आणि ती तिकडं आहे तांबडी बाई. ही तांबडी आहे, तांबडी पण भरपूर जगलेली आहे. त्या तिथं फंडी आहे, फंडी पण भरपूर जगलेली आहे. म्हणजे भरपूर म्हणजे माझी प्रत्येक शेळी भरपूर जगलेली आहे, म्हणजे पोटभर जगलेली आहे. आणि हिनं खाल्ली आहे चिलारी, चिलारी खाल्लेली आहे मित्रांनो हिनं. आणि हिचं नाव आहे काळी. आणि ते तिकडं त्यांना खाऊन पिऊन मस्ती करायलेत, म्हणजेच बोंबलायलेत. बघा स्टाईल बघा त्याची, तोंडभरी करत आहे. ही आहे फंडी. फंडी बघा ही फंडी आहे आणि हिला टकली देखील म्हणू शकता, कारण की तिला शिंगच नाहीत. आणि महत्त्वाचं मित्रांनो, आज मी तुम्हाला कसा दिसत आहे ते सांगा तुम्ही. म्हणजे भारी दिसत असेल तर भारी दिसायलो म्हणून कमेंट करा, आणि भारी दिसत नसेल तर भारी दिसत नाही म्हणून कमेंट करा. तर चला बघूयात किती जण करतात भारी मला कमेंट आणि किती जण म्हणतात तू भारी दिसत नाही. बघूयात. तर चला, मी सध्या आयचनात आलेलो आहे, म्हणजेच रान तंबाखू आहे. रान बंबाखू म्हणतात याला. माझ्या शेळ्या याला देखील खातात. आता बघा ही बघा, ह्या हाताला चाटायली. ढोनाडी शेळी भातच खाती मित्रांनो, याला ढोनाडी शेळी. चला ढोनाडी करती नेतो. ह्या खातात, मात्र ती त्याच्या तोंडाने खातात. असं नाही खात. बघा आता ढोनाडी करती मी जात आहे. आणि ढोनाडी शेळी बघा 2 मिनिटात याला खाऊन टाकती. काय की थांबा, हे वासाचं आहे, तिच्या तोंडाचं आहे, म्हणजे तांबडीच्या तोंडाचं आहे, त्याच्यामुळे ती खात नाहीये. तिला दुसरा आणून देतो. आता बघा आता खाती. बघा खालं की नाही मित्रांनो. मी म्हणाल तो खाती म्हणजे खाती, कारण की माझ्या शेळ्या ह्या गांजर गोटा म्हणजेच रानतंबाखू खातात. याला मी जास्त करून गांजर गोटाच म्हणतो. याचं नाव आहे रानतंबाखू. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळचं आमच्या इकडचं दृश्य. बघून घ्या, असं दिसतंय मित्रांनो. थांबा बघून घ्या, तिकडे काहीच दिसत नाहीये, निस काळा डग दिसत आहे दर्यामध्ये. आणि इकडं मस्तपैकी दिसत आहे तांबडा आभाळ झालेला आहे मित्रांनो संध्याकाळचं. आणि मित्रांनो आता माझ्या जे शेळ्या आहेत घुसल्यात आयचनात. आयचनात म्हणजेच रान तंबाखामध्ये माझ्या शेळ्या घुसल्यात आणि रान तंबाखू खायचं सोडून गवत खायल्यात. कारण की त्यांना गवत फार गोड लागायले, फार आवडायले आणि त्या गवत खायल्यात. तर बघा कसं काय गवत खायला तर तुम्हाला दाखवतो मी. बघा मित्रांनो, माझ्या शेळ्या इतक्या आयचनात घुसल्यात, त्याच्यानंतर असं गवत खायल्यात. टिकू टिकू बघा, ही गवत खाली. इथं कुसळी आहे. त्याच्यानंतर ते बोकड बघा, ते बी गवत खाले. त्याच्यानंतर हे आहे प्रभाकरच्या तोंडात बघा किती गवत आहे. रान तंबाखू खास सोडून गवत खायल्यात शेळ्या, त्यांना गवत आवडायले म्हणून. आणि टिकू खात आहे सध्या चिलारी. इथं चिलारीचं झाड आहे आणि त्या तिकडे दर्यामध्ये घुसलेले तर माझ्या शेळ्या. आणि हे आहे मित्रांनो प्रभाकर, याचं नाव प्रभाकर आहे. आणि बघून घ्या किती गवत खात आहे. मित्रांनो माझ्या शेळ्या बांधण्याचा टाइम झालेला आहे आणि आता मी माझ्या शेळ्या बांधायला नेत आहे घराकडती. मी नेत नाही, मलाच शेळ्या घराकडती न्यायला तर टाइम झालाय म्हणायला तर पटकन चल. बघा त्यांची गडबड बघा. बघा ते बघा घराकडती जाण्याचा प्रयत्न आणि गडबड त्यांची. तर मित्रांनो तसे बघ माझ्या शेळ्या काय उपाशी नाही तर फार जगलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवले की किती जगल्या. आणि आता मी बांधून टाकतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल
नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा तुमच्या मनावर करा किंवा नका करू. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.